नमस्कार, मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा 95 धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली। ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 7 विकेट गमावत 328 धावांचा विशाल स्कोर उभा केला। त्याचा पाठलाग करताना भारतानं सर्व बाद 233 धावा केल्या। भारतीय फलंदाजांना शेवटपर्यंत सूर गवसला नाही। सुरुवातीच्या संयमी फलंदाजीनंतर एकापाठोपाठ गेलेल्या 4 विकेटमुळे भारताचा डाव संकटात आला। धोनी आणि रहाणेनं विकेट टिकवून डाव सावरला, पण अजिंक्य रहाणे बाद झाल्यानं आणखी एक धक्का भारताला बसला। धावा आणि चेंडू यातील फरक अधिक असल्यानं भारतासमोरचं संकट चेंडूगणिक वाढत गेलं। कर्णधार धोनीवर सर्व भारतीय चाहत्यांच्या आशा टिकून होत्या। तो 44व्या ओव्हरमध्ये 65 धावांवर धावा बाद झाला। त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या। त्यानंतर जेम्स फॉकरनं 45व्या ओव्हरमध्ये सलग 2 जणांना त्रिफळा बाद केलं। 45व्या ओव्हरच्या 4थ्या चेंडूवर अश्विन आणि 5व्या चेंडूवर मोहित शर्माला आल्यापावली परत पाठवलं। त्याच्या पुढच्याच ओव्हरमध्ये भारताचा डाव संपुष्टात आला। भारतानं 46.5 ओव्हरमध्ये सर्व बाद 233 धावा केल्या। मोहम्मद शमी नाबाद राहिला। त्याआधी स्टीव्हन स्मिथ आणि ॲरॉन फिंच यांनी केलेल्या भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं भारतासमोर 329 धावांचं आव्हान ठेवलं आहे। बॅटिंग पॉवर प्ले नंतर भारतीय गोलंदाजांनी कसून गोलंदाजी केल्यानं कांगारूंना काही प्रमाणात रोखण्यात भारताला यश आलं आहे। बॅटिंग भारताच्या दोन्ही सलामीवीरांना जीवनदान मिळालं। रोहित शर्मा डावाच्या 3ऱ्या चेंडूवर अत्यंत बालाबल वाचला, तर शिखर धवनच्या हातातील अगदी एक सोपा जेल हॅडीनं सोडला। त्यानंतर भारतीय फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली, पण 13व्या षटकात शिखर धवन बाद झाला आणि भारतीय फलंदाजीची घसरण सुरू झाली। एक पाठोपाठ एक विकेट पडत राहिल्या। विराट कोहली एक चुकीचा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला, तर मिशेल जॉन्सननं रोहितचा त्रिफळा उडवला। त्यानंतर सुरेश रैनाही लवकर पॅव्हिलियनमध्ये परतला। त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर निराशेचं वातावरण निर्माण झालं होतं। पंढरपुराच्या विठ्ठल मंदिरात 6 वर्षाच्या मुलीला सर्पदंश झाल्याची घटना समोर आली आहे। बुधवारी दुपारी ही घटना घडली। संबंधित मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचं सांगण्यात आलं। मात्र दंश केलेला सर्प विशेष विषारी नसल्यानं मुलीचे प्राण वाचल्याचं कळतं। याबाबतची माहिती अशी की बिहारमधील एक कुटुंब बुधवारी दुपारी पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनाला आलं होतं। विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरातील गाभाऱ्याजवळ रांगेत उभी असताना अचानक पायाखाली एक साप आला। मुलीनं पाय उचलताच सापानं चावा घेतला। त्यानंतर मुलीला तिच्या कुटुंबियांनी पंढरपूरमधील सरकारी रुग्णालयात दाखल केलं। बिहारमधील सिवान येथील रमेश कुमार सिंह हे सध्या सावपूर येथील BSF केंद्रात सेवेत आहेत। विठुरायाच्या दर्शनासाठी काल दुपारी ते पत्नी आणि 6 वर्षाची मुलगी नयन सिंह कुमारी सोबत पंढरपुरात आले होते। त्याचवेळी विठ्ठलाच्या गाभाऱ्याजवळ आल्यावर दर्शन घेताना अचानक मुलीला साप चावला। दरम्यान या घटनेनंतर मंदिरातील व मंदिर परिसरातील स्वच्छता व साफसफाई करताना साप, विंचव यासारखे विषारी प्राणी राहणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल। या घटनेनंतर मंदिरात प्रथमोपचार व्यवस्था नसल्याचं देखील आढळून आलं आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा भूसंपादन विधेयकाबाबत गृहपाठ कच्चा आहे। गडकरींनी आम्हाला सरकारसोबत खुल्या चर्चेसाठी दिलेलं आव्हान आम्ही स्वीकारत आहोत। मोदी सरकारनं चर्चेची तारीख व ठिकाण आम्हाला सांगावं, असं प्रत्युत्तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी गडकरींना दिलं आहे। भूसंपादन विधेयकाला विरोध करीत असल्यामुळे नितीन गडकरींनी अण्णा हजारे आणि सोनिया गांधी यांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं होतं। त्यावर प्रतिक्रिया विचारली असता अण्णांनी सरकारचं आव्हान स्वीकारल्याचं सांगितलं। अण्णा हजारे म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर मोदींनी या विधेयकाबाबत समन्वय साधण्याची जबाबदारी दिली आहे। मात्र भूसंपादन विधेयकाबाबत गडकरींचा गृहपाठ कच्चा असून त्यांच्याशी आम्ही काय चर्चा करणार? केंद्रातील मोदी सरकार हे शेतकऱ्यांचा विचार करीत नाही, तर भांडवलदारांचा जास्त विचार करते। या भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या मुळावर येणार आहे याची आम्हाला चांगली जाणीव आहे। शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्यासाठीच हा उद्योग सुरू आहे। म्हणूनच गडकरींनी केलेलं आव्हान आम्ही स्वीकारतो। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्या 4 लोकांशी खुली चर्चा करावी। आम्हाला सरकारनं वेळ व तारीखसह ठिकाण कळवावं। आम्ही हजर राहू। ही चर्चा माध्यमांसाठीही खुली ठेवा व जनतेला पाहू द्या या चर्चेत काय बोलणं होतं ते, असंही अण्णांनी सांगितलं। या महिन्यात होणारी पदयात्रा काही कारणांमुळे स्थगित केली असली तरी एप्रिल महिन्यापासून देशभरात भूसंपादन विधेयकाच्या विरोधात 2ऱ्या टप्प्याच्या सभा सुरू करणार असल्याचंही अण्णा यांनी स्पष्ट केलं। राज्यातील सरकारही शेतकऱ्यांना अद्याप न्याय देऊ शकले नाही असं सांगत फडणवीस सरकारच्या कारभारावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली। आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा। आमचा पत्ता V24 महावीर मार्केट, सेक्टर 18 वाशी, नवी मुंबई।
उद्या पुन्हा भेटू विशेष घडामोडींसह. तोपर्यंत धन्यवाद.